नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलंय। विधानसभा अध्यक्षांनी पटोलेंवर ही कारवाई केली। बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांवरून नाना पटोले यांनी सवाल केला होता। पटोलेंनी माफी मागावी असं यावेळेला फडणवीस यांनी म्हटलंय। तर शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही असं फडणवीस म्हणतात। तर 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। लोणीकर आणि कोकाटे या दोघांच्याही वक्तव्यावरून नाना पटोले संतापले आणि थेट विधानसभा अध्यक्षांच्या दालनापुढे उभे राहिले। त्यावेळेला नाना पटोले यांचं आज दिवसभरासाठी निलंबन करण्याचा निर्णय नार्वेकरांनी जाहीर केला। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होत्या त्याला। अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला। आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे हे सरकार आहे। भाजप हे शेतकरी विरोधी आहे। तर दिवसभराच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे। नाना पटोलेंचं आज दिवसभरासाठी निलंबन केल्यानंतर या कारवाईनंतर विरोधकांनी आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे। जोवर शेतकऱ्यांची माफी मागितली जात नाही, लोणीकर आणि कोकाटेंकडून शेतकऱ्यांची माफी मागितली जात नाही, तोवर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा आजच्या दिवसाचा निर्णय विरोधकांनी जाहीर केला आहे। नाना पटोलेवरांच्या कारवाईनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।